दिल्लीच्या गरमेंतल्यान सुटपा खातीर हांव कांय प्रेक्षणीक थळां पळोवपाक शिमला गेल्लो. इन्स्टिट्यूट ऑफ एडवान्स स्टडीज हांगा वचपा खातीर हांव गुगल मॅप फॉलो करतालो, जे आदीं व्हायसरेगल लॉज आसलें. एका जाणट्या मनशान म्हाका शॉर्टकट घेवपाचो सल्लो दिलो. शॉर्टकटाच्या आशेन हांव एक मन भुलोवणी पोरण्या इमारती कडेन पावलो. हाय, तूं कोणाक सोदता? हाय सर, हांव कबीर, दिल्ली युनिव्हर्सिटीचो विद्यार्थी. व्हायसरेगल लॉजांत वता आसतना अचकी ती सोबीत इमारत मेळ्ळी. देखून म्हाका त्या जाग्या विशीं उत्सुकता जाली. बरें, तुका भारताच्या नियंत्रण आनी महालेखा परिक्षका विशीं कितें खबर आसा? म्हाका दिसता कांय खबरां मदीं हें वाचलां सर, इतकेंच. तर हे नॅशनल अकॅडमी ऑफ ऑडिट अँड अकाउंट्सचे हॉस्टेल कॉम्प्लेक्स. हे मुळातूच एक प्रशिक्षण केंद्र आसून सीएजी खातीर काम करपी अधिकाऱ्यांक प्रशिक्षण दिता. बाय द वे, हांव संदीप, हांगाचो ट्रेनी ऑफिसर. तुमकां मेळून खोशी जाली सर. सर, ही इमारत कितें सांगूंक शकता? ती बरीच पोरणी दिसता. ही इमारत सामकी पोरणी आणि ह्या इमारतीचें नांव यारोस आणि ती 19व्या शेकड्याच्या सुरवेची. 19वा शेंकडो? बरोबर. आमी फाटल्या 60 वर्सां सावन अधिकारी प्रशिक्षण दितात. आमची संस्था 1857च्या युद्धा इतकीच पोरणी. वाव सर. सर, कितली इतिहासीक संस्था. हाय, सर, म्हाका कॅम्पसांत फिरून थोडे फोटो काडपाक परमिशन आसा? गो अहेड, टेक पिक्चर्स. इनफॅक्ट तूं म्हज्या वांगडा कित्याक येना? हांव तेवटेनूच वता. हांव तुका भोंवडून दाखयता. शुअर सर, वाय नॉट. कम प्लीज. तुमकां देव बरें करूं सर. हें सगळें कितलें आकर्शीत करपी आसा. म्हणजे तुमी म्हणटा तशें सीएजी 1857 वर्साच्या स्वातंत्र्याच्या युद्धा इतलीच पोरणी आसा. बरोबर आसा, पूण तुका खबर आसा, स्वातंत्र्या उपरांत ताका भारताचो घटनात्मक अधिकार केलो आनी तातूंत कॅगचेर 4 कलमां भारताच्या संविधानांत आस्पाविल्यो. श्री व्ही नरहरी राव हे स्वातंत्र्या उपरांतले पयले भारतीय सीएजी आशिल्ले आनी तेन्ना सावन सद्याचे 13 जण सहकारी आसात. सद्याचे सीएजी श्री गिरीशचंद्र मुर्मू यांची नेमणूक भारताच्या राष्ट्रपतीन ऑगस्ट 2020 ह्या वर्सा केली. या शुअर. हांवें तुका यारोज हॉस्टेल कॉम्प्लेक्स दाखयला आनी आतां आमी प्रशिक्षण दितात त्या अकॅडमी कॉम्प्लेक्सान पावल्यात. हां सर, याद जाली. म्हजो एक इश्ट UPSCची तयारी करता. तुमची रिक्रुटमेंट त्याच परिक्षेंतल्यान जाल्या न्हय? एकदम बरो उलयलो तूं. तर मुळाव्या हांगा आमी भारतीय लेखा परीक्षण आनी लेखा सेवेच्या वरिश्ठ कार्यकर्त्यांक प्रशिक्षण दितात, जे UPSC नागरी सेवे परीक्षे वरवीं भरती जातात आणि आमच्या संस्थेच्या हेर कर्मचाऱ्यांक कर्मचारी निवड आयोगान भरती करतात. अशी ही प्रक्रिया जाता. म्हाका दिसता आमी पावस पडच्या पयलीं भितर Yes, sir, वचपाक जाय कबीर. हांगा पावस खंयच्याय वेळार सुरू जाता. सर, हें सगळें जाणून घेतले उपरांत म्हाका दिसता आतां म्हज्या मिड टर्म प्रेझेंटेशनाक असायनमेंट मेळ्ळा. पिलर्स ऑफ इंडियन डेमोक्रेसी हो विशय. आनी म्हाका दिसता ह्या विशयांत सीएजी कव्हर करूं येता, बरोबर? ओ एब्सोल्युटली, यू कॅन कबीर. तूं जाणा, एका स्टालवर्ट मनशान म्हणिल्लें, हांव अशा मताचो की हो मानेस वा अधिकारी भारताच्या संविधानांतलो सगळ्यात म्हत्वाचो अधिकारी आसूं येता. सो हो कोण आशिल्लो हें सांगल्यार म्हजे कडल्यान तुका गरमागरम भजी. मात्तूय खबर ना सर. तर ते आशिल्ले डॉक्टर BR आंबेडकर. अमेझिंग. तशें जाल्यार म्हाका दिसता आयज हांवें तुमकां भजी ना दिवपाक जाय. कबीर, तूं हांगासरलो आमचो सोयरो. म्हाका दिसता भायर वत आयला, आमी यारोज लॉनान वचूं शकतात. शुअर सर. तुजो प्रोजेक्ट सुरू करपा इतली म्हायती हांवें तुका दिल्या अशें म्हाका दिसता. येस सर. गुड. अनफॉर्च्युनेटली आय हॅव टू टेक युअर लीव कबीर. म्हाका थोडें अर्जंट काम आसा, ताजेर लक्ष दिवं. बरें सर. तूं वेबसायट चॅक कर. वेबसायटीचेर तुका खुबशी म्हायती मेळटली. थँक्स अ लॉट सर. ओके, आय विल सी यू सून देन. सी यू सर. टेक केअर.
हे गायज व्हॉट्सअप, हाय व्हॉट्सअप. चेक दिस आउट. वाव, ही खंयची सुवात आणि तू खंय आसा? ही आरोज द CAG's ट्रेनिंग अकॅडमी. अँड गेस वॉट, म्हाका आमच्या सेमेस्टराचो असायनमेंट टॉपिकूय मेळ्ळो. इश्टा तू भोंवपाक गेल्लो, तुवें आमचे असायनमेंट हाडले. वा, अरे सगळें समजयता. हांव तुमकां कांय फोटो आनी व्हॉयस नोट्स धाडटा. परत येतकच म्हाका मेळात. ओके, आय अपडेट यू. ओके ओके, बरें. ओके, बाय. बाय. तर तुमचो इश्ट मिस्टर संदीप हांणी आमच्या विशयांत आमकां खरोच बरो हेड स्टार्ट दिलो. पूण आतां तुमी पळयात, कारण CAGची वेबसायट बरीच तपशीलवार आसा. तर एक नजर मारात. आमच्या देशांतल्या ऑडिटिंगा विशीं जाणा जावपाक वन स्टॉप शॉप अशें दिसता. हय खरें, पूण आमच्या प्रोजेक्टान खंयच्या विशयांचो आमी आस्पाव करपाक सोदतात हाची आमी जतनाय घेवची पडटली. तर म्हाका दिसता आमी CAGच्या इतिहासा पासून सुरू करुया. बरोबर? एक्झॅक्टली. डिसेंबर 1857 थारयल्ले प्रमाण ईस्ट इंडिया कंपनीन 1858 भारताचो अकाउंटंट जनरल महालेखाकार पद तयार केले. 16 नोव्हेंबर 1860 ह्या दिसा ब्रिटीश क्राउनान भारताचो पयलो महालेखा परीक्षक नेमलो. आणि CAG संस्थेच्या अस्तित्वाचे मूळ त्या तारखेक जोडले वता. 1919 आणि 1935 वर्साच्या भारत सरकाराच्या कायद्याक लागून हे स्थान वैधानिक जाले. आमच्या संविधानान ताका भारताचो CAG म्हणून परतून नेमलो आणि ताका घटनात्मक दर्जो दिलो. तुमकां ऑडिटिंग सायंटिस्टा विशीं खबर आसा? डॉक्टर CV रमण 1917 वर्सा सावन हे संस्थेच्या कोलकाता कार्यालयांत कामाक लागले. कार्यालयाच्या वेळा पयलीं आनी उपरांत ते आपले शास्त्रीय संशोधन करताले. 1917 वर्सा कोलकाता विद्यापीठांत संशोधन अध्यासनाचो पदभार घेवपा खातीर ते भायर सरले. तर आता CAGच्या आदेशाविषयी वेबसायटीन कितें सांगलां तें पळोवया. CAGचो आदेश भारतीय संविधानाच्या कलम 148 ते 151 आणि कलम 279 आणि 6व्या अनुसूची आणि CAGच्या DPC कायदो 1971 अंतर्गत तरतुदी वयल्यान आयला. हे सगळ्यो तरतुदी वाचून मुख्य एक सादोसो फ्लोचार्ट केलो. हाच्या वयल्यान कॅगचें लेखा परीक्षण सरकाराक संसद आणि राज्य विधिमंडळाक कशें जापसालदार जाता तें दिसून येता. अर्थसंकल्पा वरवीं संसद आणि राज्य विधिमंडळ विशिष्ट कार्यावळी खातीर सरकारी खात्यांक निधी अधिकृत करतात. सरकार निधी खर्च करता आणि खाती आणि कार्यावळींचो आउटपुट तयार करता. हांचे ऑडिट CAG करता आणि उपरांत ताचे ऑडिट अहवाल संसदेत दवरतात. कबीरान आमकां यारोजचे फोटो दाखयल्ले, पूण CAGची आनीक जायती सोबीत कार्यालयां आसा आणि त्या कार्यालयांची म्हायती खूप इंटरेस्टिंग आसा. तांची संस्था कितली व्हडली आसा हाची आमकां आयडिया नाशिल्ली. खरेंच व्हडली. तांच्या 41,000 परस चड कर्मचारी आसात. देशाच्या कानाकोनशांनी कार्यालयां आसात आणि तांची परदेशांत 5 कार्यालयां आसात. ट्रेजरी बिल्डिंग कोलकाता 1884 ह्या वर्सा अर्थ खात्या खातीर बांदली. गिमान राजधानी शिमलाक आणि अर्थ खातें 1904 वर्सा बांदिल्ल्या गॉर्टॉन कॅसलांत स्थलांतरीत जालें. सध्या दोन्ही इतिहासीक इमारती CAG संस्थेची कार्यालयां आसात. अरे, आमी जायती म्हायती एकठांय केल्या खरी, पूण म्हाका दिसता की आमी फकत वेबसायटीचेर अवलंबून रावचें न्ही. म्हाका दिसता आमी म्हज्या बाबाच्या इश्टा कडेन उलोवपाक जाय. तो पब्लीक पॉलिसी आनी फायनान्स शिकयता. आमकां ताजी खूब मदत खरेंच जातली. बरी येवजण आसा अशी दिसता. लेट्स डू इट. शुअर, ताच्या कडेन एक मिटींग सेट येस, करूया. शुअर. गुड वर्क सो फार. पूण तुमचें काम कमी आसा, कारण CAG सरकाराच्या तिनूय थळार म्हणल्यार केंद्रीय, राज्य तशेंच थळाव्या संस्थांक स्पर्श करपी विस्तृत कार्यावळी करता. त्यांच्या ऑडिटिंग फंक्शना विशीं सांगता.
भारत सरकाराची सगळी खाती आणि मंत्रालयां तशेंच राज्य सरकाराची पावती आणि खर्चाचे ऑडिट तशेंच भौशीक क्षेत्रातले उपक्रम आणि स्वायत्त संस्थांचे लेखापरीक्षण CAG करता. शासनाच्या 3ऱ्या थराच्या लेखापरीक्षणांत जातून तांत्रिक मार्गदर्शन आणि थळाव्या निधी लेखापरीक्षकांक आदार दिवपाचें काम CAG करता. सर हो एक मोठ्या कामाचो भार दिसता. सर पूण वेबसायटीचेर ताचो उल्लेख भारताची सर्वोच्च लेखा परीक्षण संस्था असो कित्याक आसा? कारण संवसारभरातल्या राष्ट्रीय लेखापरीक्षकांक सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन इन शॉर्ट SAI अशें म्हणटात. सर, बरीच व्हडली जबाबदारी ही. निश्चित ऑडिट कर्मचारी त्यांचे काम अचूक पळटाणी योग्य सुसंगत दवरपाक CAGच्या ऑडिटिंग मानकांचे पालन करतात. तांचे स्टँडर्ड सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पद्धती आणि नेमांक जुळटात. आम्ही खरेच तुमचे उपकार मानतात सर. तुम्ही आमकां खूब माहिती आणि स्पश्टताय दिल्या. फुडें आमी दीनदयाल उपाध्याय मार्ग हांगच्या CAG कार्यालयाक भेट दिवपाची येवजण आंखल्या. ग्रेट. इट्स देअर हेडक्वॉर्टर्स आणि थंय तुमकां प्रथम दर्शनी दृष्टिकोन मेळटलो. थंय तुमकां अपॉइंटमेंट मेळ्ळा? हय सर, आम्ही फाल्यां वचपाचे आसात. ग्रेट. मेक अ वंडरफुल प्रेझेंटेशन. थँक्यू थँक्यू सर. सर. ऑल द बेस्ट. Thank you, Best sir. wishes. तुम्ही पहिलीच एकठांय केल्ली म्हायती पळोवन हांव सामकी प्रभावीत जाली. थँक्यू मॅम. म्हजे सहकारी तुमकां ऑडिटींग, अकाउंटिंग आनी आमच्या इंटरनॅशनल एंगेजमेंट्स विशीं फुडें मार्गदर्शन करतले. तांकां IT आनी IS उपक्रमां विशीं विचारूं येता. थँक्स अ लॉट मॅम. मॅम, घडी आमकां तिगांक समांतर मेळून काम बेगीन करपाक मेळटलें. आय थिंक दॅट्स एन एक्सलंट आयडिया. तुमी हांगा आसा हें तांकां कळयता आनी कोणाक तरी तुमकां रोखडेच तांचे कडेन व्हरपाक सांगता. सुभाष बाब, 1 मिनिट भितर येयात. मिस्टर सुभाष वील डू द नीडफूल अँड आय एम हॅपी विथ द वर्क दॅट इज गोईंग ऑन. जस्ट स्पीड इट अप, कीप द पेस. थँक्यू मॅम. आनी तुमकां कितेंय जाय जाल्यार हांव हांगाच आसा. थँक्यू थँक्यू सो मॅम. मच मॅम. म्हाका कळ्ळें की राज्य सरकारांचे वर्सुकी अकाउंट्स CAG करता. हे अकाउंट्स 2 तरेचे असतात. आर्थिक लेखा सगळ्या सरकारी कार्यावळींची पावती आणि खर्च दाखयतात. विनियोग लेखा सरकारी खर्चाची तुळा विधिमंडळान अधिकृत केल्ल्या अर्थसंकल्पाकडेन करतात. सरकारी लेखा आणि आर्थिक अहवाल सुदारपा खातीर CAGचे एक सरकारी लेखा मानक सल्लागार मंडळ आसा. देशाच्या सैमीक संसाधनाचे निरीक्षण आणि संरक्षण करच्या खातीर तांणी हालींच सैमीक संसाधन लेखाशास्त्र सुरू केला. आमी CAGच्या ऑडिट मॅन्डेटाचो काय सविस्तर अभ्यास केला. पूण ऑडिटाचें मुखेल लक्ष कितें? चुको सोदप, घोटाळे सोदून काडप, भ्रश्टाचार उक्ते करप अशें सगळें? हय, आमी हें नक्कीच करतात. पूण सर्वसमावेशक समजूत मेळोवपा खातीर आमी आमची दृश्टी, मिशन आनी मुळाव्या मुल्यांचेर एक नदर मारया. ते समजावन सांगपी आमच्या CAGचें क्लिप हांव तुमकां दाखयतां. आमचें लक्ष आसा विधिमंडळाक आनी जनतेक स्वतंत्र आनी विश्वासात घेवपा सारकें आश्वासन दिवप आनी सार्वजनीक क्षेत्रांतल्या लेखा परीक्षणांत जागतीक फुडारी जावप. उच्च दर्जाच्या लेखा आनी लेखा परीक्षणांतल्यान जापसालदारकी, पारदर्शकता आनी बऱ्या प्रशासनाक चालना दिवप आनी सार्वजनीक सोद एकठांय करप आनी कार्यक्षमतेन आनी प्रभावीपणान वापरप हाची स्वतंत्र वेळार आश्वासन दिवप हें आमचें ध्येय आसा. आमची मुळावी मुल्यां म्हळ्यार वस्तुनिश्ठताय, प्रामाणिकता, वेवसायीक उत्कृश्टताय आनी पारदर्शकता. फुडें संतुलीत दृश्टिकोन आनी समाजीक जागृताय, मूलभूत विश्वास आमचे संस्थेक मार्गदर्शन करता. CAG करता त्या 3 तरेच्या ऑडिटा बद्दल म्हाका सांगलें. फायनान्शियल ऑडिटा वरवीं आमकां कळटा की अकाउंट्स ऑपरेशन्स खरे आनी योग्य आसा काय ना. कॉम्प्लायन्स ऑडिटा वरवीं नियम आनी नियमांचें पालन करतात काय ना हें तपासतात. परफॉर्मन्स ऑडिटा वरवीं संस्थेचे कार्यक्रम आनी योजना आर्थीक, कार्यक्षम आनी प्रभावी पद्दतीन चलता काय ना हें तपासतात. प्लीज रिकॉल आवर कोर व्हॅल्यूज. आमी आमचें लेखापरीक्षण समतोल पद्दतीन करतात. ऑडिट केल्ल्या घटकाचे विचार लक्षांत घेवन, बऱ्या पद्दतींचेर भर दिवन आनी मागीर निमाणें आमी लक्षांत घेतिल्ल्या उणावाचेर उपाय काडपा खातीर करपाक जाय आशिल्ल्या दुरुस्ती कृती विशयी शिफारशी करतात. सर, तुमच्या संघटनेन जे व्हडलें काम करतात ताचो परिणाम जनतेक नेमको कसो कळटा? खरेच तुमी सार्वजनीक निधींचे ऑडिट करतात आनी सामान्य लोक भागधारक आसात?
सगळे लेखापरीक्षण अहवाल अध्यक्ष वा राज्याच्या राज्यपालांक सादर करतात. थंयच्यान ते संसद आणि राज्य विधिमंडळात दवरतात. अहवाल सार्वजनिक लेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती कडेन धाडटात. ही समिती अहवालांतल्यान परीक्षा घेवपा खातीर मुद्दे वेचून काडटात आणि खात्यांच्या अधिकाऱ्यांक आपोवन ताचेर आपली कृती आणि दुरुस्ती उपाय स्पष्ट करपाक लायतात. परीक्षेचेर आदारून शिफारसी सयत निमाणो अहवाल विधिमंडळाक सादर करतात. जायत्या राज्यांनी सीएजीची संस्था राज्य सरकाराच्या कर्मचाऱ्यांचे हक्क व्यवस्थापन करता. गेझेटेड अधिकाऱ्यांची पगाराची स्लिप जारी करतात आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचे प्रोव्हिडंट फंड खाते सांभाळतात. जेन्ना कर्मचारी निवृत्त जाता तेन्ना तांची एकूण प्रोव्हिडंट फंड रक्कम आणि पेन्शनरी फायदे हांची हांगच्यान अधिकृतताय मेळटा. सीएजीच्या नागरीक सनदीत केल्ल्या वेळानुसार ही कामां पूर्ण करतात. वेब आणि SMS आधारित चौकशी वरवीं पेन्शन आणि GPF प्रकरणा खातीर सुविधा दितात. विवेक, हांव आनी कबीर आर मोस्टली थ्रू. तुजी प्रगती कितें? हय, आय एम ऑल्सो ऑलमोस्ट डन. संजना, विवेकाचो भाग पळोवचे पयलीं IS आणि ITचेर नोट्स एक्सचेंज करया. अरे हय, 1980च्या दशकाच्या मध्याक भारतान डेस्कटॉप PC आयले तेन्ना सावन तांणी IT वापरपाक सुरवात केली. हय, निश्चित. वर्सा भितर तांणी सगळीं खातीं आनी हक्क कार्यां संगणकीय केल्यांत आनी आतां राज्य सरकाराच्या IT प्रणाली कडेन जोडल्यांत. ऑडिट फ्रंट वयल्यान तांणी ऑडिटिंग आनी डेटा विश्लेशणा खातीर समकालीन IT साधनांचो वापर करून IT प्रणालींचे व्हड प्रमाणात ऑडिट केलां. सध्या ते CNGन केल्ल्या ऑडिटाच्या सगळ्या कार्यक्षेत्रांचो आस्पाव आशिल्ली उद्देगव्यापी पद्दत चालीक लायतात. आता म्हजी पाळी तुमकां CAGच्या आंतरराष्ट्रीय कामाविशीं सांगपाची. ताणें 1993 वर्सा सावन संयुक्त राष्ट्र संघटनेचे आनी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे ऑडिट करपाक सुरवात केली. प्रोफेसर सरान आमकां सर्वोच्च लेखा परीक्षण संस्था SAI विशीं सांगलें. SAI कडेन आंतरराष्ट्रीय संस्था आसात आनी तातूंत CAGची म्हत्वाची भुमिका आसा. तांच्या कौशल्यान ते हेर SAIत सल्लागार आनी क्षमता निर्माण करतात. तांची 2 आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रां आसात. थंय तांणी 8,500 परस चड आंतरराष्ट्रीय सहभाग्यांक प्रशिक्षण दिलां. थोड्या विशयांचेर आजुनूय आमकां कांय स्पश्टीकरण जाय अशें म्हाका दिसता. हय, सारकें. म्हाका दिसता आमी CAG ऑफिसांत अपॉयंटमेंट घेवंक शकता. बरोबर, आमी करपाक जाय. ताची येवजण करुया. या, शुअर. आमी खुबशें काम सोंपयलां आनी तुमच्या संस्थेच्या कार्यावळीच्या प्रमाणाक आमी आजुनूय समजून घेतात. अशे तरेच्यो कार्यावळी करपाक तुमी कर्मचाऱ्यांक कशें प्रशिक्षण दितात? आमकां शिमलाच्या यारोज विशीं आतां खबर आसा, पूण तुमच्यो आनीकूय कांय सुविधा आसतल्यो न्हय? आमच्याकडे पुराय भारतांतली 12 प्रादेशीक प्रशिक्षण केंद्रां आणि संस्थां वांगडाच एक मोठी प्रशिक्षण पायाभूत सुविधा आसा. आमी आमच्या अधिकाऱ्यांक हेर प्रीमियम संस्थांनी प्रशिक्षण दिता. मॅम, जशें CAG पुराय संस्थे खातीर निधी दिवपी सरकारचे ऑडिट करचें पडटा, मागीर निपक्षपाती रितीन काम करपाक आपलें स्वातंत्र्य कशें सांबाळटा? वेल, तुम्ही एक बरोच महत्वाचो मुद्दो मांडला. CAGचे स्वातंत्र्य संविधानाच्या कलम 148 दिल्ले आसा आणि सेवा अटी 1971च्या DPC कायद्यान दिल्यात. CAGची नियुक्ती राष्ट्रपती करता आणि तांकां फक्त त्याच पद्दतीन काडूंक मेळटा जशें सर्वोच्च न्यायालयातलो न्यायाधीश. नेमणुकेचेर CAGचो कार्यकाळ, वेतन आणि सेवा शर्ती संरक्षीत आसता. मॅम, तुमचे उपकार आमी उतरांनी उक्तावंक शकनात. आमचें संशोधन आतां पुराय जालां आनी निमण्या सादरीकरणाक अजून 3 दीस आसात. वेल, तुमकां शुभेच्छा. देव बरें करूं मॅडम. आयज आमी तुमचे मुखार आमच्या लोकशायेचो एक खामो आशिल्लो भारताचो CAG सादर करतात. ही एका व्हड संस्थेची एक ल्हानशी झलक. CAG हो एक स्वतंत्र घटनात्मक प्राधिकरण आसून तो कार्यकारी मंडळाचो वा विधिमंडळाचोय भाग न्ही. आमी तेंच्या कांय ऑडिटराक तांचे अणभव सांगपाक सांगले. अकाउंटिंग म्हळ्यार वाउचर. तुमकां खबर आसा, दर एक वाउचर एक काणी सांगता. ते वाचपाक नजर आसूंक जाय. पंखो नाशिल्लो, वीज नाशिल्ली. थंय झाडां पोंदां आमी एक खाट घाली.
रेकॉर्ड मागयले, थंड वारें सुटलेलें आनी आमी ऑडिट करपाक लागले. केन्ना केन्ना हेलिकॉप्टरांतल्यान भोंवचें पडटा. ऑफशोर ऑयल रिगाच्या रेकॉर्डाची आमी आनी कशी तपासणी करूं येता? तुम्ही जाणात 500 वाउचर असले, सगळे बोगस. ते पळोवनच म्हाका कळ्ळें की कितें तरी गडबड आसा. आमी सिद्ध केलें क्रॉस व्हेरिफिकेशन करून. म्हाका दिसता हें ऑडिट. वाठार खूब अस्वस्थ आशिल्लो. आमी रातच्या वेळार रेस्ट हावसांत जेवताले तेन्ना अचकीत गोळीबार जालो. आमी जमनीर पडून रावले. एक सहकारी खाटी सकयल गेलो. दुसरे दिसा सकाळीं सदचे भशेन आमी ऑडिट करपाक गेले. आमचे कडेन अशी कितलींशीच उदाहरणां आसात. खरें म्हळ्यार आमच्या ऑडिट निकशाक लागून इन्कम टॅक्स, एक्सायज आनी कस्टम कायद्यांत दुरुस्ती केल्यात. दुर्गम वाठार ऑफकोर्स गेल्यात. दिसाचे ज्या मेजाचेर काम करताले रातचे त्याच मेजार न्हिदताले. Learned so much from railway audit. You cannot imagine the stress level of a train movement controller. He cannot even look away from his screen for a single second. It's a damn tough job. तांची संस्था लोकहितार्थ सत्यनिष्ठा या त्यांच्या ब्रीद वाक्यानुसार कार्यरत असा आणि लोकहितार्थ सत्याच्या सोदांत कृतीशील असा. निमणे कडेन आमी म्हणटा आमच्या राजकारणाक लागून आमच्या लोकशाहीक बळ दिवपाक भारताच्या सीएजीक एक अद्वितीय स्थान मेळोवया. म्हाका 10व्या वर्गांतल्या फिजिक्साची याद जाली. अ बॉडी विथ लार्ज बेज इज मोर स्टेबल. आमच्या कडेन व्हड संस्था आसात. ते आमच्या सामाजीक जिविताक एक व्यापक आनी स्थायी आदार दितात, जाका लागून आमच्या राष्ट्राक जायत्या अस्थिरतायेची आनी उलथापालथांची जाणविकाय जावपाक मदत जाल्या आनी सदांच आमकां परतून स्थिर संतुलीत स्थितीन हाडला. आय एम शुअर फुडाराकूय हें सातत्य चालूच उरतलें आनी देवाचे आभार मानता. म्हाका तो जाणटो मनीस मेळ्ळो जाणें ह्या रोजांतल्यान शॉर्टकट घेवपाचो आग्रह धरलो. नाजाल्यार आमी आमच्या सोद प्रवासाक सुरवात करचेच नाशिल्ले.